प्रत्येक प्रभागामध्ये सध्या अंदाज अपना अपना या विषयावर चर्चा सुरू आहेत. त्यामुळं गल्लीच्या कानाकोपऱ्यापासून ते दादा मालक आबा यांच्या वाड्यापर्यंत या चर्चा गुंजू लागलेत. त्यामुळं ही निवडणूक किती चुरशीची आहे, किती चुरशीची झाली आहे हे आपल्याला येणाऱ्या 21 तारखेला समजणार आहे. 2 तारखेला मतदान झालं आणि 3 तारखेला लगेचच मतमोजणी होती, मतमोजणीचा निकाल होता. मात्र कायदेशीर प्रक्रियामुळे, न्यायालयीन प्रक्रियामुळे हा निकाल पुढे ढकलण्यात आला. त्यामुळं चुरशीची प्रक्रिया ही पुढं लांबली गेली. त्यामुळं लांबल्या गेलेल्या प्रक्रियेमुळं चर्चेला उधाण आलंय. आता आपण आज पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 1चा अंदाज. प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेल्या घडामोडी, प्रभाग क्रमांक 1 मध्ये खेळलेले राजकीय डावपेच या विषयावर आपण आज चर्चा करतोय. तर दर्शको, सुरुवातीला आपण हे पाहूयात की या प्रभागात कोण कोण निवडणूक लढवत होते. तर प्रभाग 1 मधील अ मधून लखन जंबू चौगुले हे भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत होते. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून संतोष कोरक धोत्रे हे उमेदवार होते. त्याचबरोबर इतरही अपक्ष उमेदवार दत्तात्रय तुकाराम काळे, शंकर एकनाथ चौगुले, अक्षय ज्ञानेश्वर आदलिंगे आणि लखन मधुकर चौगुले या प्रभाग अ मधून हे उमेदवार होते. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 मधून अ मध्ये हा महिलांसाठी राखीव होता. त्यामध्ये भाजपकडून अर्चना गणेश शिंदे, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रज्ञा पृथ्वीराज भोसले हे उमेदवार होते. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून सुरेखा भारत धोत्रे आणि मंदा शिवाजी धोत्रे हे झाले सगळ्यांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार, पक्षांचे उमेदवार. मात्र या प्रभागामध्ये झालेले राजकीय डावपेच कसे होते हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रभागात असणारे मतदार हा जातीनिहाय जरी पाहिला तर ते कशा पद्धतीने असू शकतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. वास्तविक हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीने वडर समाजाचा उमेदवार निवडून येतो. त्याचं कारण या प्रभागामध्ये वडर समाजाची तब्बल 1,500 मते आहेत. त्याचबरोबर 2 नंबरला येतो निर्णायक मानला जाणारा मराठा मतदार. हा मतदार जवळजवळ 750 मतदार येतो. आणि त्याचबरोबर धनगर समाज देखील इथं निर्णायक आहे. तो मतदार जवळजवळ 265 आणि इतर समाजाची मते ही 200च्या वर आहेत. ही झाली जातीनिहाय मतदानाची विभागणी. पण या मतदारसंघात खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या मतदारसंघात विद्यमान नगरसेवक हे लखन मधुकर चौगुले हे आहेत. मात्र याच मतदारसंघात चौगुले आणि लखन चौगुले ह्या 2 नावांमुळं मोठा गोंधळ आहे. भाजपकडून यंदा पहिल्यांदाच लखन जंबू चौगुले हे निवडणूक लढवतात. तर हा यांचा भाग आहे तो जो नवी वडर गल्ली म्हणजे जुनी रेल्वे प्लॅटफॉर्मकडचा भाग येतो, त्याच्यावरचा भाग येतो, म्हणजेच नव्या स्टँडच्या पाठीमागचा भाग येतो. आणि लखन मधुकर चौगुले जे विद्यमान नगरसेवक आहेत ह्यांची जुनी वडर गल्ली म्हणजे कैकाडी महाराज मठासमोरचा भाग येतो. या दोन्ही भागात वडर समाजी मत विभागणी निम्मी झालीत, म्हणजे 700 झालेली आहे. त्यामुळं हा मतदार विभागला गेलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या दोघांच्या मध्येच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार संतोष गोरख धोत्रे जे निर्णायक मानले जातात. कारण धोत्रे कुटुंबाची मतं देखील वरच्या वडर गल्लीमध्ये खूप निर्णायक आहेत. आणि संतोष गोरख धोत्रे यांनी 2 टर्मला निवडणूक लढवली आणि त्याला चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे. त्यामुळं या 2 लखन चौगुलेंच्या मध्ये संतोष गोरख धोत्रे यांची वर्णी लागते का
अशी देखील चर्चा या प्रभागात सुरू आहे. खरं पाहिलं तर या मतदारसंघात लखन मधुकर चौगुले जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी देणं गरजेचं होतं, परंतु या प्रभागामध्ये भाजपने लखन जंबू चौगुले जे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचे कार्यकर्ते मानले जातात, हे त्यांच्या वाट्याला गेलेली ही जागा होती. त्यामुळं इथं लखन जंबू चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांच्या विरोधातच भाजपचेच असणारे किंवा परिचारक गटाचे असणारे लखन मधुकर चौगुले यांनी देखील उमेदवारी दाखल केली. त्यामुळं भाजपचा म्हणजेच परिचारक गटाचा चितपण आपणा पटपण आपणा अशी भूमिका बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे जर लखन मधुकर चौगुले निवडून आला तरी तोही आपलाच आणि लखन जंबू चौगुले निवडून आला तरी तोही आपलाच. मात्र जनता काय करते याच्यावर खूप मोठं गणित अवलंबून आहे, कारण धोत्रेंची मतं देखील चांगल्या प्रमाणात आहेत. आणि नुकतंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके या निवडणूक लढवत आहेत आणि या मतदारसंघात 2 ट्विस्ट आहेत. एक म्हणजे प्रणिताताई भालके यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे, याचा फायदा देखील संतोष गोरख धोत्रे यांना होऊ शकतो. त्याचबरोबर मी काय म्हणतो, त्याचबरोबर या मतदारसंघाचा फटका हा भाजपला देखील बसू शकतो. कशा पद्धतीने बसू शकतो तर या मतदारसंघात असणारा वडर समाज ज्यांचा पारंपरिक वाद हा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला असल्याचं बोललं जातं आहे, त्यामुळं वडर समाजाची मतं बऱ्यापैकी हे कमळ चिन्हाला जाऊ शकतात. ही या मतदारसंघातला असणारा ट्विस्ट आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात 2 लखन चौगुलेमुळं मतांची विभागणी होऊ शकते आणि मतांचा फटका मत विभागणीचा फटका हा दोघांनाही कदाचित बसू शकतो. त्यामुळं या प्रभागामध्ये संतोष गोरख धोत्रे यांची देखील सध्या चर्चा जोरात सुरू आहे. वास्तविक लखन मधुकर चौगुले आणि लखन जंबू चौगुले ह्या दोघात कडवी झुंज असल्यास देखील बोललं जातं आहे. आता राहिला प्रभाग क्रमांक 1 मधला अ विभाग. हा महिला प्रभाग आहे, महिला ब गट आहे. यामध्ये ऐनवेळी भाजपकडून अर्चना गणेश शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. अर्चना गणेश शिंदे हे देखील आमदार समाधान आवताडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्याचबरोबर प्रज्ञा पृथ्वीराज भोसले यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र या वार्डात परिचारकांची मक्तेदारी असल्यामुळं अपक्ष म्हणून सुरेखा भारत धोत्रे जे पूर्वीच्या काळी त्या परिचारकांच्या नगरसेविका होत्या, त्यामुळं या प्रभागात देखील जिद बी आपणा पट बी आपणा या पद्धतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे किंवा या पद्धतीनं रसद पुरवण्यात आलेली आहे. त्यामुळं याचा फायदा परिचारक गटाला होऊ शकतो अशी रणनीती परिचारकांची आहे. मात्र जनता जनार्दन शेवटी अंतिम सत्य आहे, कारण या मतविभागणीचा ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंगचा फटका हा परिचारक गटाला बसू शकतो. त्यामुळं या प्रभागातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला बऱ्यापैकी मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे 1 नंबर प्रभागात जेवढं परिचारकाचं वर्चस्व होतं आहे ते प्राबल्य ते कुठंतरी कमी होताना दिसतंय. याला कारण असणारी रणनीती, असणारे राजकीय डावपेच हे अडचणीत आणणारे असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं क्रॉस वोटिंग, मत विभागणी हे बरेचसे फटके 1 नंबर प्रभागामधून परिचारक गटाला बसू शकतील अशी चर्चा या प्रभागातून होताना दिसते. या प्रभागामध्ये जवळजवळ 2947 मतदान झालेलं आहे.
त्यापैकी जवळजवळ 400 मताचं मताधिक्य हे नगराध्यक्ष पदाला मिळेल असं देखील या प्रभागातून बोललं जात आहे.